डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी या 3 गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे इमर्जन्सी फंड, दुसरं म्हणजे इन्शुरन्स आणि तिसरं म्हणजे फायनान्शियल गोल्स. इन्व्हेस्टमेंट करणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याच्या आधी त्याचा बेस क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. अचानक आपला इन्कम स्टॉप झाला, थोडक्यात नोकरी गेली किंवा बिझनेसमध्ये एखादा स्लॅक आला, तर अशा वेळेस मेडिकल खर्च किंवा इतर अनपेक्षित कुठल्याही खर्चांसाठी आपली इन्व्हेस्टमेंट कधीही ब्रेक करायला लागू नये. आणि म्हणूनच त्याच्यासाठी आपल्याकडे 3 ते 6 महिन्यांचा जो काही एक्सपेन्सेस असतो हा सेव्हिंगमध्ये असावा, आणि ह्यालाच आपण इमर्जन्सी फंड असं म्हणतो. या इमर्जन्सी फंडमुळे आपल्याला आपले इन्व्हेस्टमेंट्स जे आहेत हे विकावे लागत नाहीत. त्यानंतर इन्शुरन्स ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. टर्म इन्शुरन्स असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल, लाईफ इन्शुरन्स असेल. इन्शुरन्स आपले आर्थिक संरक्षण आहे. जसं इन्व्हेस्टमेंट आपली संपत्ती वाढवते, डबल करते, त्याच पद्धतीने इन्शुरन्स जे आहे हे आपली संपत्ती वाचवते. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायनान्शियल गोल. तुम्ही कशासाठी इन्व्हेस्टमेंट करत आहात याच्याबद्दल गोल क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. मग ते मुलांचं शिक्षण असेल किंवा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग असेल किंवा एखादं वेकेशन प्लॅनिंग असेल, कारण की त्याच्यानुसार तुम्हाला SIP, म्युच्युअल फंड्स निवडणं खूप सोपं जातं. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, इमर्जन्सी फंड प्लस इन्शुरन्स प्लस क्लिअर फायनान्शियल गोल्स हेच तुमचं इन्व्हेस्टमेंटचं स्ट्रॉंग फाउंडेशन आहे. कारण पाया स्ट्रॉंग असेल तर तुमचा इन्व्हेस्टमेंटचा आणि वेल्थ क्रिएशनचा जो प्रवास आहे हा अधिक प्रभावी आणि सुरक्षित होतो.